नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बनवत आहोत आषाढ स्पेशल रेसिपीमध्ये चिकन ग्रेव्हीची रेसिपी. ही रेसिपी सर्वांनाच आवडेल अशी आहे आणि सर्वांनाच करता येण्यासारखी अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे. चला तर मग वेळ न दवडता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 500 ग्राम चिकन घेतलेले आहे, स्वच्छ साफ करून घेतलेले आहे. यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद पावडर, अर्धा टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून आपण अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचे वाटण करून घेतलेले आहे. ते आपण या सर्व चिकनला लावून घ्यायचं आहे. हे 2 टेबलस्पून वाटण आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी अर्धा लिंबू देखील पिळून घेतलेला आहे. आता हा सर्व मसाला या चिकनला संपूर्ण अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. मी ते चमच्याच्या साहाय्याने लावते आहे. अगदी हाताने जरी लावलं तरी सुद्धा चालतं. पहा, अशा पद्धतीने आपण मॅरिनेशन करून घेतलेले आहे. आता आपण आपल्या ग्रेव्हीसाठी जो मसाला लागणार आहे त्याची तयारी करूया. इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घालून घेतलेले आहे. तेलामध्ये सुरुवातीला आपण 4 लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. या काश्मीरी मिरच्या नाही आहेत, अशाच नॉर्मल ज्या असतात ज्वारी मिरच्या त्या आहेत. तसेच 2 मोठे कांदे मी बारीक करून लांब आकारात कापलेले आहेत आणि 10 ते 12 काजू घेतलेले आहेत. ते यामध्ये मी मसाल्यामध्येच घालणार आहे. म्हणजे ग्रेव्ही थिक होण्यासाठी इथे मी काजूचा वापर केलेला आहे. काजूऐवजी जर तुम्हाला काजू घालायचेच नसतील तर याऐवजी तुम्ही फुटाणा डाळीचा जरी वापर केला तरीसुद्धा चालतो. आता हे आपण थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कांदा थोडासा परतला जाईल अशा पद्धतीने आपण काजू आणि कांदा मस्त भाजून घेणार आहोत. पण फुटाणा डाळ ज्यावेळी घालाल त्यावेळी ती ऑलरेडी भाजलेली असते. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही मसाला ग्राइंड करायला घ्याल त्याचवेळी फुटाणा डाळीचा वापर करा. तसेच यामध्ये मी 1 मोठा टोमॅटो मध्यम आकाराचा घेतलेला आहे. तो कापून घेतलेला आहे. असंच रफली कापून घेतलेला आहे. तो सुद्धा थोडासा नरम होईपर्यंत आपण या मसाल्यामध्ये भाजून घेत आहोत. टोमॅटो नरम होत आलेला आहे. जास्त असा आपल्याला काळपट असा मसाला बनवायचा नाही आहे. ग्रेव्हीला कलर छान आला पाहिजे अशा पद्धतीने आपण इथे आता हा कांदा भाजून घेतलेला आहे. हा मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि बारीक करून घेऊया. एकदम फाईन पेस्ट याची करून घ्यायची आहे. मी गरमच काढलेला आहे. तुम्ही थोडं थंड करून घेतलं तरीसुद्धा चालेल. पहा, आपली ही पेस्ट आता रेडी झालेली आहे. आता आपण चिकनला फोडणी देऊया. इथे मी कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये आपण सुरुवातीला 2 टेबलस्पून तेल घालून घेऊया. नेहमीप्रमाणेच आपण सुरुवातीला आता यामध्ये थोडीशी गरम मसाला म्हणजे फक्त फ्लेवरसाठी वापरत असतो आपण. त्यासाठी इथे मी तेल तापल्यानंतर यामध्ये लवंग, दालचिनी आणि वेलदोडे 1 असे मी घेतलेले आहेत. ते या तेलामध्ये मस्त अगदी फ्लेवर त्याचे पूर्ण सुटूपर्यंत तेलामध्ये भाजून घेऊयात. मसाले छान भाजले गेलेले आहेत. यामध्येच आपण पावडर मसाले घालून घेऊया. यासाठी 1 टीस्पून काश्मीरी मिरची पूड घालून घेतलेली आहे. तसेच यामध्ये आपण 2 टेबलस्पून मिरची पावडर घालून घेऊया. 1 टीस्पून आपण धने जिरे पूड घालून घ्यायची आहे आणि अर्धा टीस्पून हळद पावडर. इथे मी गरम मसाल्याचा वापर अजिबात करणार नाही आहे. फक्त गरम मसाले मी जे अख्खे घातले तेवढेच आहेत. ते फक्त मी फ्लेवरसाठी घातलेले आहेत. आता जे आपण मॅरिनेट करून चिकन ठेवले होते ते आपण घालून घ्यायचं आहे. चिकन घातल्यानंतर जी गॅसची फ्लेम आहे ती एकदम मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला हे चिकन अगदी मस्त परतवून घ्यायचं आहे. याला स्वतःचं असं पाणी सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तुम्ही
चिकनचा कलर पाहू शकता, मस्तच आहे आणि ग्रेव्हीचा कलरसुद्धा खूप छान येणार आहे. यामुळे मस्त परतवून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅसची आच मोठीच ठेवायची आहे. तुम्हाला मी चिकन दाखवते जवळून, कलर पहा आणि अशा पद्धतीने परतवून जर तुम्ही असंच वाफेवर जर शिजवलं तर हे चिकन फ्राय तयार होते, पण विदाऊट ग्रेव्ही. जर तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीचं चिकन फ्राय खायचं असेल या मटन फ्राय खायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याची रेसिपीसुद्धा अपलोड करेन. आता आपण यामध्ये जो मसाला बनवून घेतलेला होता तो मसाला यामध्ये घालून घेऊया आणि या मसाल्यामध्ये अजून थोडा वेळ हे चिकन परतवून घेऊया. म्हणजे मसाल्याला सुद्धा या तेलामध्ये अगदी छान भाजून घ्यायचं आहे. यामध्ये आपण जास्त प्रमाणात पाणी वापरणार नाही आहे. या चिकनला जेवढं पाणी सुटेल तेवढ्याच पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. त्याचबरोबर जे मसाल्याचे आपण मिक्सरचं भांडं धुवून घेऊ तेवढंच पाणी मी इथे वापरून हे चिकन शिजवून घेणार आहे. आता आपण हे अशा पद्धतीने परतून घेतलेले आहेच आहे. तर याच्यावर आता थोड्या वेळ असं झाकण ठेवून शिजवून घेऊया. अधूनमधून हलवायचं देखील आहे आणि मी इथे थोडेसे मीठ घातलेलं आहे. सुरुवातीला आपण मॅरिनेशन करताना चिकनमध्ये सुद्धा घातलेले आहे, त्यानुसार अंदाजाने आपल्याला यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे. आता थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेऊया. मधून हलवायचं आहे कारण आपण इथे काजूचा वापर केलेला आहे. काजूचा वापर केला असल्यामुळे ग्रेव्ही खाली लागू शकते, त्यामुळे अधूनमधून हलवायचं आहे आणि गॅसची आच मंदच ठेवून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. चिकन आपले परतले जातच आहे. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, कारण त्याने काय होईल, मी ज्या रेसिपीज अपलोड करत असते वेगवेगळ्या त्या रेसिपीजचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि त्या रेसिपी तुम्ही पटकन पाहाल. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही केल्यानंतर रेसिपी माझी कशी झाली ते कमेंटद्वारे कळवायलासुद्धा मला विसरू नका. पहा, आपले चिकन परतून घेतल्यामुळे पटकन शिजलेले आहे. आता याच्यावर आपण कोथिंबीर बारीक चिरून घालूया आणि आपली रेसिपी सर्व करायला घेऊया. मस्त अशी चिकन ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. मी आशा करते की माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.